नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक व शिपाई पदाचा जो अभ्यासक्रम आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाच्या व शिपाई पदाच्या भरतीमध्ये कोणते विषय असतील, त्यानंतर परीक्षा पॅटर्न काय असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का याचा सुद्धा आढावा आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून घ्यायचा आहे. तर वेळ न दवडता सुरू करूया आपल्या लेक्चरला. पदासाठी जी निवड प्रक्रिया आहे ती आहे. ते 3 टप्पे कोणकोणते आहे? पहिलं आहे लेखी, म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट होईल, तुमची रायटिंग टेस्ट असेल. दुसरी टायपिंग टेस्ट होणार आहे. आता बघा, जी टायपिंग टेस्ट आहे तर तिच्यामध्ये तुमची मराठी आणि इंग्लिश अशा 2 विषयांची त्याच्यात टायपिंग टेस्ट होईल. आणि जो तिसरा टप्पा म्हणजे तुमची इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. हे अशा 3 टप्प्यामध्ये तुमची लिपिक पदाची एक्झाम होणार आहे. आता लिपिक पदासाठी जी एक्झाम आहे ती किती गुणांची असणार आहे? तर 90 गुणांची असणार आहे. लेखी परीक्षा जी आहे लिपिक पदासाठी ती 90 गुणांची असणार आहे. तिला आपण स्क्रीनिंग टेस्ट असे म्हणतो. त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार. मग आता लिपिक पदाच्या ज्या एक्झाम मध्ये आहे ते कोणकोणते विषय समाविष्ट आहेत? मराठी, इंग्रजी, जीके, त्यानंतर बुद्धिमत्ता, अंकगणित आणि कम्प्युटर म्हणजे संगणक. तर मराठीचे इथे 10 प्रश्न असतील 10 गुणांना, इंग्रजीचे 20 प्रश्न असतील 20 गुणांना, जीकेचे 10 प्रश्न असतील 10 गुणांना, बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न असतील 20 गुणांना, अंकगणिताचे 20 प्रश्न असतील 20 गुणांना, संगणकाचे 10 प्रश्न असतील 10 गुणांना. आता बघा, एकूण प्रश्नांची संख्या आहे 90 आणि गुण सुद्धा आहे 90. म्हणजे इथे एक प्रश्न 1 मार्काला असणार आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. बघा, आता मुंबई हायकोर्टाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला 45 गुण मिळवणं आवश्यक आहे. जो परीक्षेचा आपला प्रकार आहे तो MCQ टाईप मध्ये असणार आहे आणि कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसेल. आता सविस्तर अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे तो मराठी आणि इंग्रजीचा. मराठी आणि इंग्रजी विषयाचं व्याकरण, त्यानंतर वाक्यरचना म्हणजेच सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यानंतर शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी, समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स, विरुद्धार्थी शब्द म्हणजे ऑपोजिट वर्ड्स, त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार, ज्याला इंग्लिश मध्ये आपण इडियम्स आणि फ्रेजेस म्हणतो. हे असा मराठी आणि इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम असणार आहे. मराठीचे 10 प्रश्न आणि इंग्रजीचे 20 प्रश्न, असं 30 मार्काला तुम्हाला लँग्वेज विचारली जाणार आहे. त्यानंतर पुढचा जो आपला सब्जेक्ट आहे तो म्हणजे जीके. म्हणजे जीके जनरल नॉलेजचा जो आवाका आहे तो भरपूर मोठा आहे. त्यामध्ये काय विचारतील त्याचा ते फिक्स सांगता येत नाही, परंतु त्यांनी जे सिलेबस मध्ये दिलेला आहे, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारताचा पण आणि महाराष्ट्राचा भूगोल विचारला जाईल. भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाईल. त्यानंतर महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल विचारला जाईल. करंट अफेअर साधारणतः आपल्याला एका वर्षाच्या तरी करंट अफेअर करणं आवश्यक आहे. 2025च्या 1 जानेवारी 2025 पासून 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर किंवा 2025, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की एप्रिलच्या आसपास तुमची 26 एप्रिल 2026 ला तुमची एक्झाम असणार आहे. तर 26 एप्रिल 2026 ला जी एक्झाम असणार आहे तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याच्या आतल्या चालू घडामोडी करायच्या आहेत. शास्त्र तसेच भारतीय राज्यघटनेचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचं कार्य याच्यावरती प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे कार्य याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढचा जो आपला सब्जेक्ट आहे तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ आणि रिझनिंग. त्याच्यामध्ये बेसिक प्रश्न येतील: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, टक्केवारी, दशांश पूर्णांक, नफा तोटा, कामकाळ वेग, क्षमता, संख्या मालिका, कोडिंग डिकोडिंग, नातेसंबंध. हे पॉइंट्स आपल्याला मॅथ आणि रिझनिंग मध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे कम्प्युटरमध्ये MS विंडोज, ऑपरेटिंग सिस्टीम,
MS ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट याबद्दलची माहिती विचारली जाईल. त्यानंतर इंटरनेट नेटवर्किंग, हार्डवेअर सॉफ्टवेअरची मूलभूत माहिती, त्यानंतर कम्प्युटरची बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे इंटरनेटचा शोध कसा लागला, कम्प्युटरचा शोध कसा लागला, काय, त्यानंतर फुल फॉर्म वगैरे विचारले जातात. या अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला संगणक म्हणजेच कम्प्युटर या विषयात घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने आपला जे 5ही विषयांचं जे आपलं डिकोडिंग होतं ते आपण करून घेतलेलं आहे. त्यानंतर इतर पद जे आहेत, ज्यामध्ये शिपाई, हमाल, स्टेनोग्राफर यासाठी जो सिलेबस आहे किंवा काय आहे, यानंतर त्याची स्क्रीनिंग म्हणजे शिपाई, हमाल आणि स्टेनोग्राफर पदासाठी जे एक्झाम क्रायटेरिया आहे तो काय आहे ते आपण बघूया. तर शिपाई किंवा हमाल या पदासाठी 30 गुणांची स्क्रीनिंग होणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि भाषेवर आधारित सोपे प्रश्न असतात. त्यानंतर स्वच्छता आणि शारीरिक क्षमतेची चाचणी घेतली जाते. आणि जे स्टेनोग्राफर आहे त्यामध्ये सहसा शॉर्ट हँड टेस्ट आणि टायपिंग टेस्ट घेतली जाते. काही वेळा लेखी परीक्षा सुद्धा नसते. तर अशा पद्धतीने आपण मुंबई उच्च न्यायालयाचा जो सिलेबस आहे त्याचं डिकोडिंग आजच्या लेक्चरच्या माध्यमातून करून घेतलेलं आहे. एप्रिल 2026 ला तुमची बॉम्बे हायकोर्टची एक्झाम होणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे आता साधारणतः 1 ते 1.5 महिना बाकी आहे. त्या दृष्टिकोनातून व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. लवकरच आपण मुंबई उच्च न्यायालयाची जी लेक्चर सिरीज आहे ती आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमी या YouTube चॅनलवर घेऊन येत आहोत. अशाच नवनवीन लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू सो मच.